अमित शहांच्या दौऱ्याआधी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे। अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाला जाणार आहेत। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेनं रायगडाच्या पालकमंत्रीपदावर दावा कायम ठेवलेला आहे। तर रायगडचा तिढा सुटेल, थोडासा धीर धरा अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। अमित शहांच्या रायगड दौऱ्याच्या आधी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय। रायगड दौऱ्यात अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत। त्यामुळे शिंदेंच्या रायगडमधल्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे। अमित शहांनी तटकरेंच्या घरी स्नेहभोजन केलं तरीही रायगडचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल अशी आशा शिंदेंच्या आमदारांनी व्यक्त केली आहे। दरम्यान अजित पवारांनी मात्र यावरून टोला लगावलाय। मला असं वाटतं अमित शहाजी आता रायगडवरती आल्यावरती रायगडला न्याय मिळेल असं मला वाटतं आणि तो आमच्या बाजूने मिळेल, कारण आम्ही सगळे आशावादी आहोत। आणि म्हणून वेट अँड वॉच, कारण उद्याच्या नंतर मला असं वाटतं रायगडचं पालकमंत्रीपद भरतशेठच्या रूपाने घोषित करेल असं मला निश्चित वाटतं। छत्रपतींचा मावळा भरतशेठ आहे आणि भरतशेठच्या रूपाने पालकमंत्रीपद निश्चित मिळेल। अमित शहा हे मोठे नेते आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, म्हणून तटकरेंच्या घरी जेवायला जाणं हे योग्य आहे, त्यात काय अयोग्य नाही। गेल्या वेळेला सुद्धा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं होतं। आता या वेळेला तो आग्रह धरणं ठीक नाही। ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जास्त आहे आणि ती मागणी आहे, तो मला वाटतं हा तिढा आता सुटेल आणि पालकमंत्रीपद हे आमच्याकडे येईल अशी आम्हाला खात्री आहे। बघूया ना, आता त्यांना सांगून त्यांनी स्टे दिलेला आहे, ते येतं तर कदाचित सोडवतील असं दिसतंय। त्यांनी दिल्लीला त्यांना तिथे भेटून त्यांना निमंत्रण दिलं आणि त्या रस्त्यातच असल्यामुळे कदाचित त्यांनी ते स्वीकारलं असेल, पण जेवायला गेले म्हणजे काय झालं अशातला भाग होत नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करायचं कारण नाही। काळजी करू नका, जरी नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे, निधी दिलेला आहे, दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे, 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे। सुटेल, थोडासा धीर धरा, धीरे धीरे। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले उत्सुक आहेत, पण अमित शहांचा दौरा आणि पालकमंत्रीपदाचा संबंध नसल्याचं तटकरे म्हणतात। भेट ही अतिशय वेगळा करण्यासाठी आहे। छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी येतात। त्यांच्या या भेटीचा कुठलाही राजकीय अनमर्थ होऊ नये, काढू नये अशी माझी विनंती आहे। घरी जाणे संस्कार आहे, संस्कृती आहे आपली, आणि माननीय अमितभाई जर तटकरे यांच्या घरी जात असेल तर एक आनंदाची गोष्ट आहे। त्याच्यामध्ये गोगावलेजी किंवा एकनाथजी किंवा आम्ही कोणी काही नाराज व्हायची गरज नाही, नाराज होणार नाही। त्यांनी सर्वच महायुतीच्या नेत्यांना बोलवलं आहे घरी जेवायला आणि अमितभाईलाही बोलवलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये पॉलिटिकल कुठलाही त्या ठिकाणी विचार करू नये। केंद्राचा एवढा मोठा माणूस एखाद्या पालकमंत्रीपदाकरता या गोष्टी करतील, तिथे योगायोगाने तटकरे साहेब एक खासदार आहे, तर खासदाराच्या घरी एखाद्या वेळेस त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम असल्यामुळे ते जेवणाला जात असतील, पण आमचे तिघही नेते हे सक्षम आहे पालकमंत्रीपदाच्या निवडा करण्याकरता। त्यामुळे मला नाही वाटत की एवढ्या मोठ्या नेत्याला आम्ही हा त्रास देऊ।